नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातलं सरकार अस्थिर करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेनं बळी पडू नये, नितीन गडकरी. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपा शिवसेनेत वेगवान हालचाली सुरू. मुंबई महापौर पदासाठी शिवसेनेनं काँग्रेसकडे मदत मागितली होती, पण आम्ही ती नाकारली, संजय निरुपम. शिवसेनेकडून युतीसाठी अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, मात्र काँग्रेसचा पाठिंबा कदापिही घेणार नाही, मुख्यमंत्री. मुंबईत भाजपाच्या जल्लोष मेळाव्याचं आयोजन, पारदर्शकतेच्या मुद्द्यावरच पुढे जाण्याची भाजपाची ग्वाही. जागतिक अर्थकारणात मोठे चढउतार झाले तरी उत्तम अर्थव्यवस्था असलेल्या भारतावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. अनियमित बेहिशेबी संपत्ती संदर्भातला कर भरणा करून घेण्यास नकार देणाऱ्या बँकांच्या शाखांची मान्यता रद्द करणार, केंद्राचा इशारा. आणि पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 333 धावांनी दणदणीत विजय. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठीच काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत वक्तव्य करत आहेत. शिवसेनेनं काँग्रेसच्या या षडयंत्राला बळी पडू नये असं आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. शिवसेना भाजपानं एकत्र यावं, मात्र निर्णय दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा असेल असं त्यांनी आज सांगितलं. ते आज नागपुरात वृत्तसंस्थेशी बोलत होते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईकरांनी कोणत्याच पक्षाला स्पष्ट कौल दिला नसल्यानं सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. महापौर पदासाठी शिवसेनेनं मदत मागितली होती, मात्र काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही असं काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देईल अशा चर्चेला उधाण आल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत बोलत होते. छोट्या पक्षांना घेऊन काँग्रेस उमेदवार उभा करेल असं निरुपम यांनी सांगितलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही शिवसेनेला पाठिंबा द्यायला विरोध दर्शवला आहे. भाजपा आणि शिवसेना समाजात फूट पाडत असल्याचा आरोप करून आपण सगळ्या निवडणुका लढवल्या आहेत, तेव्हा आता त्यांना पाठिंबा देणं योग्य ठरणार नाही असं मत या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. याबाबत कनिष्ठ पातळीवर चर्चा करण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींवर हा निर्णय सोपवणं योग्य ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं. त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी युती संदर्भात बोलणं टाळलं. एवढी घाई कशाला, योग्य वेळेला निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले. मुंबईत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपानं एकत्र यावं असं आवाहन रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. आठवले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. शिवसेनेकडून अद्याप युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं आठवले यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांचीही याबाबत लवकरच भेट घेणार असल्याचं ते म्हणाले. निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी यापुढे भाजपासोबत युती करणार नाही असं जाहीर केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. भाजपाच्या कोर कमिटीची बैठक काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली. भाजपा कदापिही काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही असं स्पष्ट करत पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजपा ठाम आहे असं बैठकीनंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं. मुंबई महापौर पदासाठी निवडणूक 9 मार्चला आहे. काँग्रेसनं आज आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे अपक्ष उमेदवार गळाला लावूनही दोन्ही पक्षांना युतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. राज्यातील संकटांना सामोरं जाण्याची शक्ती द्या अशी प्रार्थना शिवाजी महाराजांपुढे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. छत्रपतींपासून प्रेरणा मिळत असल्यानं रायगडावर आल्याचंही ते म्हणाले. पारदर्शकता आणि सुप्रशासन हा शिवाजी महाराजांनी दिलेला मंत्र असून या मंत्राचा पाठपुरावा करत भाजपा मार्गक्रमण करत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवरायाच्या प्रेरणेतून प्रश्न सोडवत राज्याचा विकास करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. यावेळी कोणतंही राजकीय भाष्य करणार नाही असं स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत मौन पाळलं.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यावेळी उपस्थित होते। काँग्रेस हा भ्रष्ट पक्ष असून काहीही झालं तरी काँग्रेससोबत जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। राज्यातल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर आज मुंबईत जल्लोष मेळावा झाला, त्यामध्ये मुख्यमंत्री बोलत होते। आमचा मार्ग पारदर्शकतेचा असून हाच महत्त्वाचा मुद्दा घेऊन वाटचाल करणार असल्याचंही ते म्हणाले। येथील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जायचं आहे असं त्यांनी सांगितलं। काँग्रेससोबत ज्यांना जायचंय त्यांनी जावं असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मारला। आम्हाला सत्ता मिळो का न मिळो, काँग्रेस सारख्या पक्षासोबत काय वाटेल ते झालं तरी भारतीय जनता पार्टी जाणार नाही नाही नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं कोणाला जायचं असेल तर आम्ही त्यांना रोखणारही नाही, आमच्याकडनं कुठली ना नाही। पण भारतीय जनता पक्षाने लढाई विचाराची केली आहे आणि विचाराच्या लढाईमध्ये या ठिकाणी पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाला जर कोणी निवडून दिलं असेल तर ते याकरता दिलं की काँग्रेस सारखा अतिशय भ्रष्ट पक्ष या देशामध्ये लोकांना नको होता आणि म्हणून काँग्रेसी विचारांच्या पक्षाला, काँग्रेसला या ठिकाणी पराजित करण्याचं काम हे जनतेनं केलं आहे। आणि मला विश्वास आहे की यापुढे देखील भारतीय जनता पक्ष अशाच प्रकारे विचारांची लढाई ही सातत्याने लढत राहील आणि जनतेकरता, जनतेच्या भल्याकरता, जनतेला या ठिकाणी दिलासा मिळावा याकरता आपण निश्चितपणे यापुढे देखील कारवाई करत राहू। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्माण केलेल्या विश्वासाच्या लाटेवर भाजपचा विजय झाल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईतल्या प्रत्येक समाजानं भाजपावर विश्वास दाखवला असंही मुख्यमंत्री म्हणाले। भाजपाचे कार्यकर्ते मावळ्यांप्रमाणे झुंजले असं सांगून आता ही लढाई सोडायची नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले। या जल्लोष मेळाव्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार तसंच विनोद तावडेंसह भाजपाचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते। मणिपूर राज्याच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध असून पक्ष विकासाच्या दिशेनं पावलं टाकत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी आज पंतप्रधानांची इम्फाळ इथं प्रचार सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते। ईशान्य भारताच्या विकासाशिवाय देशाचा विकास अपूर्ण असल्याचं ते म्हणाले। काँग्रेसच्या धोरणांमुळे राज्याचं नुकसान झालं असून काँग्रेसला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही अशी टीका त्यांनी केली। मणिपूरची एकता तसंच सामाजिक आणि सांस्कृतिक विकास हेच भाजपाचं ध्येय असल्याचं ते म्हणाले। 4 आणि 6 मार्चला 2 टप्प्यात मणिपूर विधानसभेसाठी मतदान होणार आहे। 10 महिलांसह 266 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मणिपूरमध्ये प्रामुख्यानं भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे। भाजपानं 60 जागांवर तर काँग्रेसनं 59 जागांवर उमेदवार उभे केले आहेत। भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असून जागतिक अर्थकारणात मोठे चढउतार झाले तरी भारतावर त्याचा फारसा विपरीत परिणाम होणार नाही असं मत काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केलं। गेल्या 2 वर्षात भारतानं आर्थिक क्षेत्रात जी कामगिरी केली आहे ती निश्चितच स्पृहणीय असल्याचं मत नाणेनिधीच्या आशिया पॅसिफिक विभागाचे सहाय्यक संचालक पॉल कॅसिन यांनी व्यक्त केलं। ते काल वॉशिंग्टन इथं पीटीआयशी बोलत होते। अनियमित बेहिशोबी संपत्ती संदर्भातला कर भरणा करून घेण्यास नकार देणाऱ्या बँकांच्या शाखांची मान्यता रद्द करण्याचा इशारा केंद्र सरकारनं दिला आहे। विमुद्रीकरणानंतर सरकारनं जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत नागरिकांना आपली बेहिशोबी संपत्ती 50% कर आणि दंड भरून नियमित करून घेता येणार आहे। मात्र अशा कराचा भरणा करून घ्यायला काही बँकांनी नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ मंत्रालयानं प्रमुख बँकांना लिहिलेल्या पत्रात हे निर्देश दिले आहेत। या संदर्भात बँकांनी आपल्या संगणकीय प्रणालीत आवश्यक बदल करून घ्यावेत असंही या पत्रात म्हटलं आहे। 1 डिसेंबरपासून सुरू झालेली ही योजना 31 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे। मात्र काही बँकांच्या शाखांनी या संदर्भात तांत्रिक कारणं देत कर भरणा करून घ्यायला नकार दिल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या। राज्यात यावर्षी तूर पिकाचं क्षेत्र वाढलं, उत्पादनही एकरी 3 ते 4 क्विंटलपर्यंत गेलं। मात्र अनेक ठिकाणी सरकारी खरेदी केंद्रांची मर्यादा संपल्यानं तूर उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। तूर डाळ हे महत्त्वाचं नगदी पीक। गेल्या वर्षी उत्पादन कमी झाल्यानं तूर डाळीचे भाव गगनाला भिडले।
मात्र यंदा चांगला पाऊस झाल्यानं तुरीचं उत्पादन वाढलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तर तुरीचं विक्रमी उत्पादन घेतलं. तूर बाजारात आल्यावर भाव घसरू लागले. शेतकऱ्यांनी सरकारच्या तूर खरेदी केंद्राकडे तूर विकली, त्यांना भावही चांगला मिळाला. मात्र तुरीचं उत्पादन जास्त असल्यानं खरेदी केंद्राची मर्यादाच संपली आणि वखार महामंडळाच्या गोदामात तूर साठवायला जागाच नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडला. पण आता जागेची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. आपण आता उसनत खरेदी केंद्रावर जो खरेदी केलेला माल होता, आज रोजीपर्यंत आपण उसनत वखार महामंडळात ठेवलेला आहे. परंतु वखार महामंडळातील जागा संपल्यामुळे सदरचा माल आपण कुर्डवाडी, सोलापूर जिथे जागा उपलब्ध आहे अशा वेअरहाऊसला आपण पाठवत आहोत. आता वेअरहाऊस नसतील तर परत आणखी तो प्रॉब्लेम येईल आणि तिथं शासनानं लवकरात लवकर म्हणजे हे वेअरहाऊसेस उपलब्ध करून घेऊन हे शासन हमी भावानंच खरेदी चालू ठेवावी अशी आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत 52,84,00,00,000 रुपयांची तूर विक्री केली. यापैकी सुमारे अर्धी रक्कम शासनाकडे थकीत आहे. आज तूर घालून किती दिवस झाले तरी अजून आमचं पेमेंट नाही. पण पैसे नसल्यामुळे किती अनंत अडचणी आहेत. एकतर इथं माल घालायचा, इथं आणून माल टाकायचा, माल आणलेल्याचा माप लवकर नाही, का तर बारदाना नाही. बारदाना आला, माप झालं, पुन्हा पैसे नाही. शेतकऱ्यानं करायचं काय? अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या अनभिज्ञतेचा फायदा घेत खासगी व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूकही करतायत. त्यामुळे उत्पादन जास्त होऊनही तूर उत्पादकांच्या समस्या अद्याप कायम आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विकासाची उत्तम समज होती. अक्षय ऊर्जा, ऊर्जा साक्षरता, दुष्काळ निवारण, नद्याजोड प्रकल्प अशा अनेक गोष्टींवर आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या विचारांकडे आपण दुर्लक्ष केल्यानं आज आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे, असं मत ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांनी व्यक्त केलं आहे. आज मुंबईत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या 8व्या आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. अजूनही आपल्याला जर शाश्वत विकास हवा असेल तर आंबेडकरांच्या विचारांचा आदर करून ते अंमलात आणणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं चंद्रपूर इथं आयोजित आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांच्यासह अनेक दिग्दर्शक आणि कलाकार यावेळी उपस्थित होते. या महोत्सवासाठी जगभरातल्या 33 उत्कृष्ट माहिती चित्रपटांची निवड करण्यात आली असून यामध्ये ऑस्कर विजेत्या माहितीपटांचाही समावेश आहे. मानवी मूल्यांचे विविध अंतरंग उलगडून समाजातल्या वाईट परंपरांवर प्रहार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपटांचं प्रदर्शन हे या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. हा महोत्सव 3 दिवस चालणार असून उद्या त्याची सांगता होईल. चित्रीकरण क्षेत्रात संधी शोधणाऱ्यांना तज्ज्ञांकडून विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये चित्रपट निर्माते माईक पांडे, दिग्दर्शक किरण शांताराम, नागराज मंजुळे यांचा समावेश आहे. थोर कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या विशाखा पुरस्कारांसाठी यंदा 3 नवोदित कवींची निवड करण्यात आली आहे. नांदेडच्या योगिनी सातारकर पांडे, सिंधुदुर्गचे मोहन कुंभार आणि नाशिकचे विष्णू थोरे यांना उद्या नाशिकमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे निबंधक दिनेश भोंडे यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांना ही माहिती दिली. काश्मीरमध्ये पर्यटन वाढवण्याकरता जम्मू काश्मीर सरकारच्या वतीनं सध्या पुण्यामध्ये अनेक रोड शोज आणि महोत्सव आयोजित करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे लोक निर्भयपणे काश्मीरला जायला तयार होतील असं मत माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. सरहद ही संस्था जम्मू काश्मीर सरकार यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या काश्मीर महोत्सवात ते बोलत होते. जयराम रमेश यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संजय नहार, शैलेश वाडेकर, पर्यटन विभागाचे सचिव मोहम्मद मीर आदी मान्यवर उपस्थित होते. काश्मीरमध्ये सामाजिक काम करणाऱ्यांचा आणि तिथल्या कलावंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सैफी सोफारी, शमीमा अख्तर यांच्या गाण्यांनी या महोत्सवाची सांगता झाली. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत. मन की बात या कार्यक्रमाचा हा 29वा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच दूरदर्शन वृत्तवाहिनीच्या YouTube वाहिनीवरही हा कार्यक्रम प्रसारित होईल. सह्याद्री वाहिनीवर 11:30 वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद
प्रसारित होईल. क्रिकेट. पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर 333 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियानं विजयासाठी ठेवलेल्या 441 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारूंच्या फिरकी माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. भारताचा अर्धा संघ केवळ 89 धावात तंबूत परतला. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अडखळत झाली आणि फलंदाजही ठराविक अंतरानं बाद होत गेल्यानं भारताची अवस्था बिकट झाली. सलामीवीर मुरली विजय केवळ 2 धावा करून तंबूत परतला तर KL राहुलही केवळ 10 धावाच करू शकला. कर्णधार विराट कोहलीही खेळपट्टीवर तग धरू शकला नाही आणि 13 धावा करत बाद झाला. अजिंक्य रहाणेही 18 धावात तंबूत परतला तर अश्विनही केवळ 8 धावांची खेळी करू शकला. वृद्धिमान साहा 5 धावांवर बाद झाला आणि चहापानापर्यंत भारताची अवस्था 6 बाद 99 अशी झाली. त्यानंतर तळाचे फलंदाजही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. रवींद्र जडेजा 3 तर जयंत यादव 5 धावांवर बाद झाला. ईशांत शर्मा भोपळाही फोडू शकला नाही आणि भारताचा डाव 107 धावांवर आटोपला. ओकिफीनं भारताच्या दुसऱ्या डावातही 6 गडी बाद करत सामन्यात एकूण 12 बळी मिळवले. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 285 धावात संपला. मिळालेल्या जीवदानांचा फायदा उठवत कर्णधार स्टीव्ह स्मिथनं 109 धावांची खेळी केली. प्रत्येकी 31 धावा करणारे रेनशॉ आणि मिशेल मार्च तसंच 30 धावा करणारा स्टार्क वगळता ऑस्ट्रेलियाचे इतर खेळाडू फारसा टिकाव धरू शकले नाहीत. भारतातर्फे अश्विननं 4 गडी बाद केले तर जडेजानं 3, उमेश यादव 2 आणि जयंत यादवनं प्रत्येकी 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात भारतावर 155 धावांची आघाडी घेतली होती. हवामान. राज्यातून थंडी गायब झाली असं वाटत असतानाच अनेक ठिकाणी ती आपलं अस्तित्व ठळकपणानं जाणवू देत आहे. फरक फक्त इतकाच की दिवसभर प्रचंड उष्मा आणि घामाच्या धारा तर संध्याकाळी मात्र हवेत सुखद गारवा असं चित्र आहे. येत्या 36 तासात मुंबईसह राज्यभरात आणि गोव्यात हवामान मुख्यतः कोरडं राहील. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली असून मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाल्याचं वेधशाळेनं म्हटलं आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 39, किमान 18. नागपूर 33 आणि 17. पुणे 34 आणि 13. औरंगाबाद 35 आणि 16. नाशिक 34 आणि 13. कोल्हापूर 36 आणि 21. रत्नागिरी 38 आणि 20. सोलापूर 37 आणि 17 आणि अमरावती कमाल 34 आणि किमान 15 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातलं सरकार अस्थिर करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेनं बळी पडू नये, नितीन गडकरी. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपा शिवसेनेत वेगवान हालचाली सुरू. मुंबई महापौर पदासाठी शिवसेनेनं काँग्रेसकडे मदत मागितली होती पण आम्ही ती नाकारली, संजय निरुपम. शिवसेनेकडून युतीसाठी अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, मात्र काँग्रेसचा पाठिंबा कदापिही घेणार नाही, मुख्यमंत्री. मुंबईत भाजपाच्या जल्लोष मेळाव्याचं आयोजन, पारदर्शकतेच्या मुद्द्यावरच पुढे जाण्याची भाजपाची ग्वाही. जागतिक अर्थकारणात मोठे चढउतार झाले तरी उत्तम अर्थव्यवस्था असलेल्या भारतावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. अनियमित बेहिशेबी संपत्ती संदर्भातला कर भरणा करून घेण्यास नकार देणाऱ्या बँकांच्या शाखांची मान्यता रद्द करणार, केंद्राचा इशारा. आणि पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 333 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.